नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे. कारण की सध्या आपल्या राज्यातील कर्जबाजारी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आहे, तर या योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम जी आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर नेमकी ही जी काही रक्कम आहे तर ती कधी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण की मागच्या आठवड्यात महायुती सरकारने कॅबिनेट बैठक घेतली होती आणि या बैठकीचा नंतर कर्जमाफीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर ही बैठक झाली, बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर काही तासातच म्हणजे की दुसऱ्या दिवशी कर्जमाफीचा GR सुद्धा आला आहे. आणि त्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अटी, शर्ती, निकष, पात्रता जे आहे तर ते स्पष्ट करण्यात आली आहे. आणि त्यामुळे आता नेमकी जी काही रक्कम आहे तर ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे असा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांना पडला आहे. आणि याचीच माहिती सध्या समोर आली असून ही रक्कम कधी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर नेमकी किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होईल हे पाहायचं झालं तर जवळपास या कर्जमाफीसाठी 36,585 कोटी रुपये एवढा भव्य खर्च जो आहे तो येणार आहे. आणि हा खर्च जो आहे तो राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करणारा असणार आहे. म्हणजे की जवळपास 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी जी आहे ती होणार आहे. आणि यामध्ये 2 लाख रुपयापेक्षा कमी मुद्दल व व्याज कर्ज असलेल्या 16,48,000 शेतकऱ्यांमधील 17.55 लाख कर्ज खातेदार जे आहेत ते शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. आणि यामुळे राज्य सरकारवर 14,750 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. आणि यंदा जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी असेल तर त्यांना केवळ सन्मानितच केले जाणार नाही तर त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि त्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे की ही जी काही कर्जमाफी आहे तर या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नेमकी आता GR सुद्धा आला आहे. त्यामुळे नेमकी कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार आहे तर याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं असताना या योजनेमध्ये जे काही पात्र ठरणारे शेतकरी आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि या महत्त्वपूर्ण योजनेसाठी एक अधिकृत वेबसाईट पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली असून आगामी आठवड्यात बँकाकडून शेतकऱ्याची सर्व माहिती मिळवणे अपेक्षित असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आणि त्यानंतर या वेबसाईटच्या माध्यमातून जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीचे पैसे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि जे काय 2 लाखापेक्षा जास्त कर्ज प्राप्त असणारे शेतकरी आहेत तर त्यांना जवळपास 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत दिली आहे. आणि ही रक्कम भरल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा सरकार 2 लाख रुपयाचे आहे तर ते जमा करणार आहे. आणि याशिवाय कोणत्याही आर्थिक शिल्लकांना 50 रुपयांचे परतफेड सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे. आणि ते सुद्धा आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.